आपण कायम साक्षरता या एकाच विषयावर बोलतो. अर्थसाक्षरता आपल्या खिसगंतीतच नाही. मालमत्ता आणि कर्ज या दोन्हींच्या व्याख्या आहेत आणि ते काही फक्त शब्द नाहीत. अगदी खरं सांगायचं तर आपल्याला गोंधळात पाडण्याची इच्छा असल्यास या व्याख्या पाहाव्यात. या शब्दांचा शब्दकोशातला अर्थ शोधावा. प्रशिक्षित अकाउंटंटला या व्याख्या समजतील, पण सामान्य माणसाला त्याच गोंधळात पाडतील. आम्हाला याच दोन गोष्टी समजावून सांगताना श्रीमंत डॅड म्हणाले, मालमत्तेची व्याख्या म्हणजे काही फक्त शब्द नाहीत, त्यात संख्याही असते आणि तुम्हाला त्या संख्याचा अर्थ समजला नाही तर तुम्ही ही मालमत्ताच आहे हे सांगू शकत नाही. ते कायम सांगायचे की अकाउंटिंगमध्ये फक्त संख्याच नाही तर ती संख्या काय सांगते हेही महत्त्वाचं असतं. शब्दांचंही तसंच असतं. शब्द हे काही फक्त शब्द नसतात तर ते कथा सांगत असतात. बहुसंख्य लोक भरपूर वाचतात, फक्त जे वाचलं त्याचं त्यांना फारसं आकलन होत नाही. यालाच आकलन क्षमता म्हणतात, जी आपल्या प्रत्येकाची वेगवेगळी असते. हे महत्त्वाचं माझंच उदाहरण सांगतो. मी एक VCR घेतला, त्याच्यासोबत एक माहिती पुस्तिकाही होती. त्यात VCR कसा प्रोग्राम करायचा हे समजावून सांगितलं होतं. मला दर शुक्रवारी TV वर लागणारा माझा आवडता कार्यक्रम रेकॉर्ड करायचा होता. त्यासाठी मी ती पुस्तिका वाचायला घेतली होती, पण ती वाचता वाचता मला वेळ लागायची वेळ आली. माझ्या दृष्टीनं VCR प्रोग्राम करण्यासारखी गुंतागुंतीची गोष्ट असूच शकत नाही. मी ते शब्द वाचू शकत होतो, पण त्याचा अर्थ मला लागत नव्हता. शब्द ओळखले म्हणून मला अ श्रेणी आणि आकलनाबाबत ढ श्रेणी. आर्थिक गोष्टींबाबत बहुसंख्य लोकांच्या बाबतीत हेच घडतं. तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर आकडे वाचता यायलाच हवेत, त्याचं आकलनही व्हायला हवं. हे मी श्रीमंत डॅडकडून हजारो वेळा ऐकलं होतं. श्रीमंत लोक मालमत्ता संपादन करतात तर गरीब आणि मध्यमवर्गीय कर्ज, हेही तितक्याच वेळा ऐकलं होतं. मालमत्ता आणि कर्ज यातला फरक ओळखायचा कसा? बहुतेक अकाउंटंट आणि व्यावसायिकांचं याच व्याख्येवर एकमत होत नसेल तरी ही साधी चित्र 2 तरुण मुलांच्या बळकट आर्थिक पायाची सुरुवात होती.